गजाननं ज्ञानं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। गजाननं परं ब्रह्म गजाननं परं तपः गजाननं परं तत्त्व गजाननं हि सनातनं सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं लोकितो येन समानिराय वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा मस्तके पायामि। आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळीकाळाचा भेद। विठ्ठल आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळीकाळाचा देव। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य रागरसिक संत सम्राट श्री तुकोबाराय महाराज योगी सम्राट सद्गुरु श्री गजानन महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी संप्रदायाचा परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम अपार अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे प्राप्त झालेली कीर्तन रूपी सेवा सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पंढरीपड प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आम्ही कोणाचं दास्यत्व केलं त्या परमात्म्याचा विचार साधून पुढील 3 चरणामध्ये त्या परमात्म्याचे लक्षण प्रतिपादन करतात। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय अखंड समाधिगण कैवल्य तेजोनिधी माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तटाकावर वसलेले अलंकापूर भूमी आणि त्या अलंकापूर क्षेत्रामध्ये स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या अध्यात्म ज्ञान मंदिरामध्ये
भगवान श्री ज्ञानोबारायांच्या पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने, आषाढ शुद्ध महावारीच्या या प्रस्थानच्या निमित्ताने स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ यावर्षी पूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरव यांची 83वी पुण्यतिथी होऊन झाली. आणि ही परंपरा, बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव झाल्यानंतर तिथून प्रस्थानच्या कीर्तनाला ही आपल्या संस्थेची एक परंपरा आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची जी काही कीर्तनरूपी सेवा परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य मोठे माऊलींनी फोन केला आणि नानांना बोलायला लावलं. ही आपल्या संस्थेची परंपरा आहे. आणि माऊलींच्या आणि पूजनीय गुरुवर्य नानांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या कामगाराला प्राप्त होत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तुमच्यासमोर काही बोलावं एवढी माझी मुळीच पात्रता नाही, पण मोठ्यांची असलेली आज्ञा तिची ही अवहेलना मला करता आली नाही. शंकाने मी या ठिकाणी उभा आहे. बोलावं या उद्देशाने मी मुळीच आलो नाही. तुम्हाला महाराज मग इथे उभे राहिले तर बोलावं लागणार आहे, परंतु तुमच्यासारख्या महापुरुषांची कृपादृष्टी माझ्यावर पडावी आणि या अनुषंगाने मी या ठिकाणी उभा आहे. सद्गुरू जोग महाराजांची ही परंपरा आहे आणि संस्थेचे सर्व गुरुवर्य मंडळी या ठिकाणी संस्थेमध्ये सेवा करत आहे. या ठिकाणी उभे असणाऱ्या महापुरुषांचा जर विचार केला, एक एकाची मनोव्यापारे हे विश्वची हवय उद्धरी, आणि असे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नाना इथं आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य परमेश्वर बाबू हे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य मोठे माऊली इथं आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य पितांबर बाबा शास्त्री आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शास्त्री बाबा आहे. आणि आदरणीय गुरुवर्य भरत महाराज आहेत. आणि सर्व ही ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी आणि सर्व गुरुबंधू यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सेवेचं सौभाग्य प्राप्त होतं. या वारीच्या प्रस्थान या निमित्ताने हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प या ठिकाणी आपल्याला समर्पित करायचं आहे. वारी म्हटली की ज्याप्रमाणे सर्व वारकऱ्यांना वेद लागतात, डोळे लागतात भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाचे, या वारीच्या निमित्ताने पायी प्रवास होतो, सहवासामध्ये राहणं होतं. संत संगे सुखे जाऊ, वाचे हरिनाम घेऊ, आणि या
वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवो वासुदेव धनी बरी. या न्यायाने भगवान श्री ज्ञानोबाराच्या पालखीसोबत आपण आता सर्व प्रस्थान करणार आहोत. आणि वारी म्हटली की हे वारकरी संप्रदायातली सामुदायिक सर्वात श्रेष्ठ उपासना आहे, सामुदायिक उपासना. आणि भक्तीचे जे काही 5 अंग आहेत त्याच्यामध्ये अभिगमन, उपादान, इच्छा, स्वाध्याय आणि योग या भक्तीच्या 5 अंगामध्ये जे अभिगमन आहे त्या अभिगमनाचा जर विचार करायचा झाला तर त्या अभिगमनामध्ये वारी हे बसते. ज्ञानोबा म्हणतात तया प्रिया देवतालया यात्रा देखील करावया अष्टवही पार सेवाया उडीत गावे. आपलं जे इष्ट दैवत आहे त्या देवतेच्या क्षेत्राला गावाला वारंवार जाणं त्याला वारी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मल्हारीची वारी आहे, देवीची वारी आहे, पण तुकोबाराने ज्या वारीचा विचार केला ती पांडुरंगाची वारी. आणि ही वारी करत असताना कायेनं वाचेनं मनानं सर्व उपासना साधारण या वारीमध्ये घडत असते. आणि या वाटेला गेलं पाहिजे. खऱ्या अर्थाने वारी आली म्हणजे ज्याप्रमाणे वारकऱ्याला सारखे वेद लागतात. भेटी लागे जीवा लागली से दिवाळीच्या मुळा लेखी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची. ज्याप्रमाणे एखादी विवाहित झालेली मुलगी आपल्या सासरी जावी आणि पहिल्या दिवाळीला ज्याप्रमाणे ते भावाची वाट पाहते, आपल्या माहेराची वाट पाहते, त्याप्रमाणे वारकरी सारखी वारीची वाट पाहतात. वारकरी साधक वारीची वाट पाहतात आणि त्या वारीकडे सर्व त्यांचे वेध लागलेले असतात. तसं प्रापंचिक लोकांच्या आता KYC कडे वेध लागलेले आहेत, नाही का? KYC केल्याशिवाय काहीही पुढे काम होत नाही. त्याप्रमाणे सर्व वारकऱ्याचे पांडुरंगाच्या दर्शनाकरता वेध लागलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आम्ही कोणाचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे याचा विचार या अभंगामध्ये सांगतात. महाराज म्हणतात, आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी वास. महाराजांना प्रश्न विचारला महाराज, का हो दास होणं, आम्ही त्याचे दास आहोत, हे काय स्वाभिमानानं सांगण्यासारखा विषय आहे का? आम्ही अमक्या अमक्याचे दास आहोत हे स्वाभिमानानं सांगण्यासारखं नाही. वास्तविक पाहता तुम्हाला जर सांगायचं असेल तर आम्ही मालक आहोत हा विषय स्वाभिमानानं सांगण्यासारखा आहे. काम क्रोध बंदिखानी तुका म्हणे दिले तुम्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी असं सांगा. गोस्वामी शब्दाचा अर्थ इंद्रियावर प्रभुत्व मिळवणं. इंद्रियांचा स्वामी सर्वच गोसावी, सर्वच इंद्रियावर सर्वांची सत्ता नसते, पण इंद्रियावर इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहे ते गोस्वामी आहे. पण तुकोबाला सांगता इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. महाराज तुम्हाला जर सांगायचं असेल तर स्वाभिमानानं सांगण्यासारखा विषय तो आहे की आम्ही मालक आहोत हे सांगा. पण दास हे स्वाभिमानानं सांगण्यासारखा विषय नाही. तरी महाराज या ठिकाणी सांगतात, विठ्ठल विठ्ठल दास जो झालेला असतो ना त्याच्या जीवनामध्ये कळते महाराज की किती कष्ट, किती अपेक्षा, त्या ठिकाणी कुठेही समाधान नाही. दासाचं जीवन हे नेहमी परावलंबी जीवन असते. त्याच्या जीवनामध्ये स्वावलंबित नाही. मालकाने म्हटलं आलं, मालकाने म्हटलं तेव्हाच बसा, मालकाने म्हटलं जावा तेव्हा जावा. त्याचा दास म्हटलं त्याच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य नाही. किती कष्ट आहे तुम्ही विचारा, हनुमंतरायाला विचारा महाराज. दास्यत्व ही भक्ती हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. किती जीवनामध्ये अपेक्षा आहेत महाराज. हनुमंतरायाला विचारा, हनुमंतरायाला काय झालं, एकदा प्रभू लंकेवर वगैरे विजय म्हणून आले आणि प्रभू सिंहासनात आरूढ झाले. हनुमंतराय तिथं बसलेले. प्रभू सर्वांना विचारतात आणि हनुमंतरायाला विचारतात, का तू कोण आहेस? हनुमंतरायाला प्रभू विचारतात, तू कोण आहेस? हनुमंतराय म्हणतात, बघा ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस संजीवनी आला आम्ही, यांची पत्नी रावणाने पडून नेली, शोध करणारा मी, लंकेवर लंका दहन करणारा मी, आणि एवढं सर्व केल्यानंतरही हे मला विचारतात की तू कोण आहे. असंच आहे मला. आपल्याकडून एकदा उत्तर घेतलं की तुम्हाला विचारत नाही तुम्ही कोण आहे. फक्त काम होईपर्यंत आपल्यापर्यंत हनुमंतरामध्ये आता देवा तुम्ही मला विचारता तू कोण आहेस, मी कोण्या भावनेने सांगू मी कोण आहे. देहदृष्ट्याने विचारत असतात. देहदृष्ट्या तुदासोहम, जीवदृष्ट्या तुदंशकम, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला प्रतिः. देहदृष्ट्याने जर विचारलं तर मी तुमचा दास आहोत. जीवदृष्टीने जर तुम्ही मला विचारलं तर मी तुमचा अंश आहे. ममोय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्रेष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. आणि आत्मदृष्टीने जर विचारलं तर तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. असं दास्यत्व भक्ती. महाराज तुम्ही दास सांगत असताना स्वाभिमानानं सांगण्यासारखा विषय नसून तुकोबाने म्हणतात की बाबा मनुष्य दास्यत्व स्वीकारत असताना एक तर दोघांचं दास्यत्व स्वीकारतो. प्रापंचिक जीवाचा सामान्य जर विचार केला तर एक जीव दास संसाराचा दास होतो आणि दुसरा देवाचा दास आहे. एक संसाराचा दास आहे, एक देवाचा दास आहे. एक देवाचं दास्यत्व स्वीकारणारा तो नर आहे आणि संसाराचं दास्यत्व स्वीकारणारा तो खर आहे. तुकोबाने म्हणतात देवाचं दास्यत्व स्वीकारणारा एक नर आहे आणि देवाचा दास्यत्व स्वीकारणारा नर आहे, संसाराचं दास्यत्व स्वीकारणारा खर आहे. तुकोबाने म्हणतात बाबा खर शब्दाची व्याख्या या ठिकाणी विस्तार करावा मला असं वाटत नाही. आपण बघू शकता खर शब्दाचा अर्थ आहे गाढव नाही. तुकोबाने म्हणतात कार्य दास हो
सुभाषितकार सांगतात कोणापासून माणसाने काय शिकलं पाहिजे. दत्तात्रयाने 24 गुरु घेतले हो. जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. सिंहातेकम बकातेकम शिक्षे चत्वारी कुकुटात वायसात पंचशिक्षे षडशूनी त्रिणी कर्दबा. सिंहापासून एक गुण शिका. शौर्य नावाचा गुण सिंहापासून शिकण्यासारखा आहे. बकातेकम हा बगडा जो आहे ना, एवढ्या अस्थिर समुद्रामध्ये जलामध्ये अस्थिर असलेल्या जलामध्ये एका पायावर डोळे लावून ध्यान करतो. तसं माणसाने अस्थिर असलेल्या प्रपंचामध्ये सुद्धा आपली दृष्टी आपलं ध्यान भगवान परमात्म्याकडे असलं पाहिजे. शिक्षेच्या द्वारे कुक्कुट म्हणजे कोंबडा आहे. कोंबड्यापासून 4 गुण शिकण्यासारखे. युद्धम च प्रातरुत्थानम भोजनम सहबंधुले स्त्रियमाम पद्गतम रक्षे चतुशिष्य कुक्कुटात. कोंबड्याचं काही गुण शिकण्यासारखे. युद्धम च प्रातरुत्थानम. कोंबड्याचं युद्ध जे झुंज आहे ना, फार कठीण असते मला. जर त्या कोंबड्यावर आपत्ती आली तर प्राणपणाला लावेल तो, पण तो युद्ध कधी हरत नाही. युद्धमच्या प्रातरुत्थान, सकाळी उठणं हा कोंबड्याचा गुण आहे, घेण्यासारखा आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक सकाळी उठायचे. खेड्यापाड्यामध्ये गावामध्ये पहाटे उठायचे आणि स्नान वगैरे झाल्यानंतर पूर्व दिशेला हात जोडून उभे राहायचे. कशा करता? भगवान सूर्यनारायणाचं दर्शन घेण्याकरता, नमस्कार करण्याकरता उभं राहायचे जुन्या काळामध्ये. आता थोडा बदल झाला, थोडं परिवर्तन झालं. बदल असा झाला, सूर्य आधी उगवतो आणि तो यांची वाट पाहतो. कुठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ. हा थोडा बदल झालेला. युद्धमच्या प्रातरुत्थान भोजनम सहबंधुभिः. कोंबड्याला जर काहीतरी उकरड्यावर खाद्य सापडलं तर कोंबडा कधी एकटा खात म्हणजे एकटा खातो तो कोंबडा असतो असं मला म्हणायचं. कोंबडा कधी एकटा खात नाही. उकिरड्यावर काहीतरी सापडलं की तो सहकुटुंबाना सहपरिवाराना सर्व आपले बालबच्चे घेऊन जातो. त्या ठिकाणी ते धान्य टिपतो. म्हणून माणसाने भोजन करत असताना एकट्याने कधी करू नये, सर्वांना सोबत घेऊन भोजन करावं. हा आपला एक विधी आहे. भोजनम सहबंधुवे स्त्रियमाम पद्गतम रक्षे चतुशिक्षे. कोंबड्याला सुद्धा कळतं की आपल्या स्त्रीचं, त्या कोंबडीचं रक्षण कसं करावं. अहो, या आपल्या इतिहासामध्ये, या सनातन धर्मामध्ये गिधाड जटायूला सुद्धा समजलं की आपल्या देशातल्या नारीचं रक्षण झालं पाहिजे. विठाल विठाल. मातेला सोडवण्याकरता. म्हणून काही गुण शिकण्यासारखं आहेत. सिंहातेकम बकातेकम शिक्षे चत्वारी कुक्कुटात वायसात पंचशिक्षे षडशूनी त्रिणी गर्दभः. गर्दभापासून 3 गुण शिकण्यासारखे आहेत. एकच गुण सांगतो, आपल्याला जास्त विस्तार करायचा नाही. अविश्रांतम. सतत गाढव काय करते? परिश्रम करते. आणि माणसाने सतत कष्ट केले पाहिजे, सतत परिश्रम केले पाहिजे. हा गुण गाढवाचा घेण्यासारखा आहे. सतत वजं वाहतं, पण वजं वाहत असताना कशाचं वजं वाहतं हे ज्ञान त्याला नसतं. त्यालाच गाढव म्हणतात. कशाचं वजं वाहतं ज्ञान हे कुंभार दादाकडे गाढव होतं. आणि त्या कुंभार दादाने थोडा मिठाचा व्यवसाय सुरू केला आणि त्या गाढवाच्या पाठीवर 4 काही मिठाच्या गोण्या लागल्या आणि पलीकडच्या गावाला निघाला. जात असताना श्रावण महिना होता, पाऊस पडला होता, एक वडा वाहत होता. आणि त्या वडा वाहत असताना गाढव पलीकडच्या तीरावर जात असताना गाढवाला त्या ठिकाणी ठोकर लागली. गाढव त्या वड्यामध्ये पडलं. वड्यात पडलं, गाढवाच्या काठावर मीठ. वड्यात पडल्यामुळे काय झालं, ते मीठ भिजलं आणि पुन्हा गाढव उठलं, चालायला लागलं तर त्याचं वजन काय झालं, कमी झालं. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याचप्रमाणे तो प्रयोग, पाठीवर वजन घेतलं. गाढवाच्या मागचा दिवस लक्षात होता, इथं पडलं म्हणजे वजन काय होते, इथं पडलं म्हणजे वजन कमी होते. दुसऱ्याही दिवशी गाढव तिथं पडलं, तिसऱ्याही दिवशी गाढव तिथं पडलं. न अडखडता पडतं त्याला गाढव म्हणतात. तिसऱ्याही दिवशी पडलं. या गाढवाचा गाढवपणा मालकाच्या लक्षात. आता गाढव जास्त गाढवपणा करायला लागलं म्हणून याला सुद्धा अद्दल घडायची. तिसऱ्या दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर मिठाच्या कोण्याने ठेवला, कापसाचे गठ्ठे ठेवले, कापसाचे गाठोडे ठेवले
आणि गाडव प्रवासाला निघाला. त्या ओढ्याकडे आलं. त्याला माहित आहे इथं पडलं म्हणजे वजन कमी होतं. ठोकर न लागता पडलं. गाढव पाण्यामध्ये पडलं. तो कापूस भिजला. पुन्हा उठायला लागलं तर वजन कमी झालं की वाढलं? वजन वाढलं. 4-2 पावलं गाढव पुढे चाललं. तिथंच गाढव मरण पावलं. माझा दृष्टांत संपला. वजन वाहतं, पाठीवर मीठ आहे का कापूस आहे याचं ज्ञान त्याला नाही. म्हणून वजन वाहत असताना आपण वजन वाहतो आणि संसाराचं वजन वाहतो, पण ज्ञान त्याला नसतं. तुकोबर आहे, त्याला गाढव म्हणतात. त्या ठिकाणी सुभाषितकारांनी गाढवापासून काय शिका, कोंबड्यापासून काय शिका, काय शिका असं सांगितलं, पण माणसापासून काय शिका कुठेही लिहिलेलं दिसत थोडं. त्या ठिकाणी तुकोबरे म्हणतात की बाबा संसाराचं वजन वाहल्यापेक्षा, संसाराचं दास्यत्व स्वीकारल्यापेक्षा देवाचं दास्यत्व स्वीकारावं. काही मंडळी जगद्गुरु तुकोबरेकडे येतात. का हो महाराज, महाराजांचे ते प्रसन्न चेहरा पाहिला, तुम्ही नेमकं जीवनामध्ये काय साधना केली, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते, तुम्ही जीवनामध्ये काय केलं? महाराज सांगतात की बाबा तुम्ही ज्या संसाराच्या दुःखाने दुःखी आहात तसा मी नाही. मग तुमची अवस्था काय आहे? आनंदाची लोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चडपटू, हा रस आनंदाचा, अवघेची लोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. अशी आनंदमय अवस्था जगद्गुरु तुकोबराची पाहून त्या लोकांना वाटलं नेमकं महाराजांच्या जीवनात काय प्राप्त झालं. तुकोबरे म्हणतात शेवटी बाबा मी माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे माझी अशी अवस्था झाली. महाराज सांगतात तुम्ही कोणाचं दास्यत्व स्वीकारलं? अभंगाचं पहिलं चरण. परमात्म्याचे दास झालो. दासाचा जर विचार केला तर दासाचे काही प्रकार आहेत. एक उत्तम दास, एक मध्यम दास आणि एक अधम दास. उत्तम दास कोणाला म्हणावं की मालकाने काम सांगायच्या आधी जो काम करतो तो उत्तम दास. मध्यम दासाचा जर विचार केला तर काम सांगितल्यानंतर करणं ते अर्धवट करून तसंच राहू द्या. आणि अधम दास काम सांगितल्यानंतर आळस करणं, कामच न करणं तो अधम दास. एका मालकाने एका सेवकाला काम सांगितलं, म्हणजे बाबा जा मंडईमध्ये जा,
जुन्या काळात त्यांनी 5-5 रुपयाचे 2 टोपले दिले त्याच्यात. एका 5 रुपयाने सांगितलं कोथिंबीर आणि एका 5 रुपये सांगितलं मेथीची जोडी आण. दोन हातात 5-5 रुपयाचे टोपले घेऊन गेला, बाजारामध्ये गेला. 2 तास झाले, नंतर तो परत आला. मालकाने विचारलं, काय रे बाबा, बाजारात गेला होता? गेलो होतो. काही आणलं नाही तुझ्या हातात काही दिसत नाही. मालक, गेलो होतो, परंतु तुम्ही नेमकं काय सांगितलं होतं? म्हणे कोथिंबीर आणि मेथीची जोडी. केवढ्याची? म्हणे 5-5 रुपयाची. पण नेमकं कुठल्या 5 रुपयाची कोथिंबीर आणायची, कुठल्या 5 रुपयाची मेथी जोडी आणि हे कुठं सांगितलं होतं? हे सांगायला पाहिजे ना. मालक म्हणे, काही डोकं आहे की नाही तुला? थोडा विचार करत जाय, तुला डोकं चालवत जाय. देवाने डोकं दिलं ते म्हणजे काय, बाबा म्हणतात ना, आपल्याकडे डोकं कोपी ठेवायला. देवाने डोकं दिलं त्याचा वापर काहीतरी केला पाहिजे, वापर केला पाहिजे. अरे थोडा पुढचा विचार करत जा. मग एकदा 4-8 दिवसांनी मालक आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर मेडिसिन वगैरे दिली आणि ती चिठ्ठी त्यांनी त्या सेवकाकडे दिली, बाबा जा मेडिसिन घेऊन ये. आता मेडिसिन आणायला जात असताना त्याने तेव्हा विचार केला की मागं आपल्याला मालकाने थोडं झापलं होतं. मालक म्हणे थोडा पुढचा विचार करत जा. आता याने पुढचा विचार केला. आपण हे मेडिसिन घेऊन गेलो, जर या मेडिसिनचा मालकाच्या शरीरावर जर योग्य उपयोग झाला नाही आणि यदा कदाचित जर मालक गचकला तर आपल्याला पुढचा विचार करायला सांगितला, पुढचा विचार केला पाहिजे ना. मग येत असताना 4 बांबू, सुकळीचा डोळा, एक मडकं, खारका, बदाम, मोरमुरे वगैरे ते सर्व साहित्य घेऊन येत असताना तसं या लोकांना आमंत्रण देतच आलं, आमंत्रण देतच आलं. आणि बराच वेळ झाला, मालक वाट पाहत होता. मालक म्हणे, काय रे बाबा, एवढा उशीर आणि हे काय? आणि हे लोक गर्दी कसली? म्हणे, मालक तुम्ही सांगितलं थोडा पुढचा विचार करत जा. म्हणजे आता हे औषध आणले, याचा जर तुम्हाला आराम पडला नाही, यदा कदाचित जर तुम्ही गेले तर पुन्हा चक्कर नको. पण एका कामात 2 कामं. विठाल विठाल विठाल. याला खऱ्या अर्थात दास्यत्व म्हणत नाहीत. हे अधमाचा प्रकार आहे. म्हणजे मालकाच्याही मृत्यूचा जो विचार करतो हा खरा दास नसतो महाराज. आणि दासाचा जर विचार केला तर त्याच्या जीवनामध्ये सतत ज्याचा आपण दास्यत्व करतो त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट त्याच्या अंतःकरणामध्ये नसते. एका तो त्याच मालकाचा म्हणा, ईश्वराचा जो भक्त झालेला असतो. जगद्गुरु तुकोबाने म्हणतात की आम्ही देवाचे दास झाले. बरं महाराज, तुम्ही ज्या परमात्मा आम्ही शब्द वापरतात महाराज, आम्ही शब्द, आम्ही, आणि महाराजांनी 1-2-3 ठिकाणी बऱ्याच वेळेस घाटल्यामध्ये आम्ही शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही नामाचे वापरायचा नाही तर बहुवचनी वापरायचा. आम्ही म्हणजे कोण? निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबाऱ्यापर्यंत, पार जोग महाराजांपर्यंत, म्हणजे
असतील, हे आम्ही त्याचे दास आहोत. आता जोग महाराजांचा सहज विषय जर सांगायचा झाला, गुरुवर्य मारुती बाबा नेहमी पाठामध्ये आपण सांगत असतात. काय झालं, एक वेळेस एका श्रीमंत मनुष्याने सत्यनारायणाचा उपासक होता आणि घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली. आणि पूजा ठेवली जाता त्या सत्यनारायणाची सांगता मोठा उत्सव करायचा, कीर्तन वगैरे ठेवून त्याची सांगता करायची. या उद्देशाने त्यांनी विचार केला. त्या ठिकाणी त्यावेळेस जोग महाराजांचं मोठं नाव होतं. आता मोठे असल्यामुळेच नाव असेल, महाराजांचं मोठं नाव होतं. तर डोक्यात आलं की महाराजांचं आपण कीर्तन ठेवलं पाहिजे. पण मोठ्या लोकांकडे जात असताना मोठ्यांच्या माध्यमातूनच ते लाईन लावावी लागते. सर्वसामान्य माणसाचं धाडस सुद्धा होत नाही त्या ठिकाणी महाराजांकडे जाणं. आणि मग त्यावेळेस त्यांनी जोग महाराजांना आपल्या इथं आणण्याकरता कोणाचा विचार, त्या ठिकाणी लोकमान्य टिळक होते आणि टिळकांना त्यांनी विनंती केली की सांगितलं की बुवा तुम्ही तुमचं महाराजांचं चांगलं आहे आणि एवढी विनंती आहे की महाराजांना आपल्या इथं कीर्तनाचं निमंत्रण द्या. लोकमान्य म्हणून प्रयत्न करतो. त्या ठिकाणी त्यांनी पत्र वगैरे दिलं. जोग महाराजांनी पत्र वाचलं आणि सांगितलं. जोग महाराज म्हणतात, शिष्याने सांगितलं महाराज लोकमान्यांचं पत्र आहे. पत्र वगैरे वाचलं. जोग महाराज म्हणतात आम्ही या कार्यक्रमाला जाऊ शकणार. एकाने म्हटलं लोकमान्यांचं असतील म्हणे, लोकमान्य आम्ही लोकमान्य नाही, आम्ही देवमान्य. जोग महाराज म्हणत आम्ही देवमान्य आणि हा उत्सव जो आहे, ही सांगता आहे, हे सत्यनारायणाची आहे. आम्ही सत्यनारायणाचे उपासक नाही, आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे उपासक आहोत. विठ्ठल निवृत्तीनाथ महाराजांपासून जोग महाराजांपर्यंत म्हणाला ते वामन आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी येवास. महाराज म्हणतात आम्ही त्या परमात्म्याचे दास आहोत. बरं महाराज, तुम्ही त्याचं दास्यत्व जर स्वीकारलं जीवनामध्ये तर तुम्हाला नेमकं काय प्राप्त होते हो? गोवरे म्हणतात हा परमात्मा असा आहे की जेही मंडळी त्याचं दास्यत्व स्वीकारतात तो परमात्मा त्या दासांना आपुलेचं पद देसी. परमात्मा पंढरपूरला राहतो. नेमकं आता आपल्याला 3 संतांच्या प्रमाणात
स्वर्गात आहे, पाताळात आहे? महाराज म्हणतात नाही. मग कुठं आहे? मृत्यूलोकी एक नगर श्रीमद भागवताच्या 55 स्कंदामध्ये भूगोल आणि खगोलाचा विचार करत असताना त्याचा विचार आहे. 9 वर्ष आहेत, सप्तद्वीप आहेत, जम्बू, फ्लेक्ष, शाल्मरी, कुश, कौंचित,
शाक आणि पुष्कर असे 7 द्वीप आहेत. मग नेमकं कुठल्या द्वीपामध्ये पंढरपूर आहे? जंबोया देवा पंढरपूर तुम्ही सांगता. आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेलं हे जम्बूद्वीप, आता पंढरपूर नावाचे गाव सुद्धा अनेक आहेत, अनेक गाव आहेत. पण नेमकं तुम्हाला कुठलं पंढरपूर सांगायचं? भीमा भीमातील एक वसविने रगल, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखासे 4 भुजाकासे, बाईला 16,000 दे. नाचत चौथ्याच्या गावाडे, खेड्या सुखदीर विसावारे. आता फक्त लक्षात आलं, भीमा नदीच्या तटाकावर बसलेलं जे पंढरपूर आहे, या पंढरपूरच्या संदर्भामध्ये महाराज बोलतात. ठीक आहे महाराज, तुम्हाला हे पंढरपूर सांगायचं आहे. पण हे पंढरपूर निर्माण झालं कधी? जेव्हा नव्हते
क्षेत्राणां परमं क्षेत्र गुह्यानां गुह्यमुत्तमं क्षेत्रराजं ज्ञात्वा क्षेत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर क्षेत्र कुठलं असेल तर पंढरपूर सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र क्षेत्रालाही लावा तीर्थालाही लावा आणि देवालाही लावा. सर्वोत्तम देव, सर्वोत्तम तीर्थ आणि सर्वोत्तम क्षेत्र. महाराज सांगतात एक अविमुक्त इदं क्षेत्र अविब्रह्मांडमध्ये बंद हवेत ब्रह्म बोले तो कोशार्ध विश्रुताय कोशार्ध प्रविता देवी काश्यम ज्ञानरूपिणी अस्य प्रदक्षिणां कृत्वा नरपापै नमुच्यते. कोशार्ध म्हणजे 3 किलोमीटरचा एक कोश, त्याचा अर्धा कोस म्हणजे 1.5 किलोमीटर वसलेलं हे पूर्वीचं प्राचीन. कोशार्ध प्रमिता देवी काशीयम ज्ञानरूपिणी, काशी क्षेत्रापेक्षा श्रेष्ठ असलेलं अस्य प्रदक्षिणा कृत्वा, याची जर प्रदक्षिणा केली नरपापै प्रमुच्यते, मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. बरं, प्रदक्षिणा केली तर मुक्त होतो. किती प्रदक्षिणा करायच्या? प्रदक्षिणाद्वयं कृत्वा दशजन्म कृतादगात् मुक्तो भवति पापात्. 2 प्रदक्षिणा पाठीमागे एका पाठीमागे एक जर केल्या तर मनुष्याने 10 जन्मामध्ये केलेलं पाप नष्ट होतं. प्रदक्षिणाद्वयं कृत्वा दशजन्म कृतादगात्. पुढे प्रदक्षिणात्रयं कृत्वा जन्मशतोर्भव, म्हणजे एका पाठीमागं 3 प्रदक्षिणा जर आपण केल्या तर 100 जन्मामध्ये केलेलं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या क्षेत्रातल्या प्रदक्षिणेमध्ये आहे. एकदा तर भगवान शिवजी साक्षात भगवती पार्वती मातेला सांगतात अन्य क्षेत्रस्य देवानां अर्चने यत् फलं भवेत् 60 वर्ष सहस्राणि दिव्य दैवत पूजना. सांगतात भगवान शिवजी पार्वतीला, अगं पार्वती, आणि माझी अशी इच्छा आहे की या क्षेत्रामध्ये राहायचं आणि इथल्या जो विष्णूचा अवतार असलेले पंढरीनाथ भगवान आहे यांची पूजा करायची मला खूप इच्छा आहे. पार्वती म्हणते तुम्ही अनेक पूजा करा, इथल्या पूजेचं वैशिष्ट्य काय आहे? तर भगवान शिवजीच्या मुखातला हा पद्मपुराणातला श्लोक आहे. भगवान शिवजी सांगतात अन्य क्षेत्रस्य देवाना, अन्य क्षेत्रातील जे देव असतील, अन्य क्षेत्रस्य देवाना अर्चनम यत् फलम भवेत्, जे फल अर्चन पूजा अर्चन केल्यानंतर जे फल पदरामध्ये प्राप्त होत असेल, पडत असेल, ते फल तिथल्या देवतेचं किती, 1 नाही 2 नाही 60 वर्ष सहस्राणी 60,000 वर्ष अन्य क्षेत्रातल्या देवतेची उपासना केल्यानंतर जे फल प्राप्त होतं ते फल पंढरीनाथाच्या एका पूजेने प्राप्त होतं. काय आहे तर तुकोबर सांगते. उजुदाता
पुष्करात त्रिगुणम प्रोक्तम, पुष्कर क्षेत्रापेक्षाही 3 पटीने श्रेष्ठ. पुष्करात त्रिगुणम प्रोक्तम. केदारात षडगुणम भुवी, केदार क्षेत्रापेक्षा 6 पटीने. आणि वाराणस्याम दशगुणम प्रोक्तम क्षेत्रम तत् पौंडरिकम. वाराणसीपेक्षाही 10 गुणांनी असलेलं श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर ते पंढरपूर आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात अशा पंढरीमध्ये असलेला जो परमात्मा आहे, आम्ही त्या परमात्म्याचे दास. आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास. विठोबा घ्यायचा म्हटला, वाचार्थाने जर पंढरपूरच्या वासाचा जर विचार केला तर वारी झाल्यानंतर मग घ्या तुम्ही पंढरीचा वास. तो वास नाही घ्यायचा. आणि पंढरपूरची वारी झाली म्हणजे कठीण आहे. पंढरपूरची वारी झाली म्हणजे शक्यतो कोणी 4 दिवस तिथं विद्यार्थी म्हणा वारकरी मंडळी काही थांबत नाही. महाराज लक्षणा केली पाहिजे. लक्षणा जर नाही केली तर फार गोंधळ होतो. काय झालं की काही म्हातारी आजारी पडली. म्हातारी आजारी पडली, दवाखान्यामध्ये नेलं, डॉक्टरांनी औषध वगैरे दिले, ट्रीटमेंट केलं आणि सांगितलं घरी घेऊन जा. जेवणा त्यांनी बाटली दिली औषधीची. जेवणानंतर 3 वेळेस घालून म्हातारीला औषध द्या. जेवण वगैरे झालं आणि म्हातारी खाटेवर बसायला लागली. तेवढ्यात मुलगा गेला, आई काय थोडी उभी राहा. काय डॉक्टरांनी सांगितलं तुला हलवायचं नंतर औषध द्यायचं. म्हातारीला कल हलवायला औषध द्यायच्या आधीच म्हातारी दाम. याचा अर्थ काय? बॉटल हलवून म्हातारीला द्यायची ना. बॉटल हलवून त्याने म्हातारीलाच हलवलं. हो, एका गावामध्ये आम्ही भागवत सप्त्याला होतो. सांगायला सप्त्याला असताना काय झालं, गावामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जेवायला जावं लागतं. आणि जेवायला जात असताना आम्ही रस्त्याने 4-5 महाराज मंडळी चाललो. एका घरासमोर ते घरातले एक सुनबाई सासूबाईला हात धरून घराच्या बाहेर आणायच्या, घरात न्यायच्या. बाहेर आणायच्या घरात. हा प्रयोग मी 2-4 मिनटं पाहतो. मला सुद्धा दया आली. वृद्ध म्हातारी आहे आणि आजीला हे मावशी काय आत बाहेर करू लागली. मी त्यांना विचारलं, मावशी असा का त्रास देतात त्या म्हातारीला? ती थोडी हिंदी साईड होती. बोले महाराज, मैंने बोला क्या? शायद आप रामदेव बाबा का योगा नहीं करते का? मैंने बोला आप क्या कहें? बोले सुबह सुबह जो टीवी पर योगा चलता है उसमें रामदेव बाबा बोलते सांस को अंदर लो, सांस को तेजा इशारा जास्त विस्तार करा. सांस को अंदर लो, सांस को बाहेर छोडो. याचा अर्थ म्हणजे घरातल्या सासूला हात बाहेर करायचा नाही. श्वास आत घ्यायचा. तिने लक्षणा करत असताना वाचार्थ घेतला, लक्षणा नाही केली. पंढरपूरचा वास शब्दाचा अर्थ काय? भांडारकरांच्या पुस्तकामध्ये वसती धातू आहे आणि ही वसती म्हणजे जवळ वास करणे. महाराज सांगतात की परमात्मा पंढरपूरला निवास करतो आहे तिथं.
पण आम्ही त्याचे दास ज्याचा पंढरी वास. महाराज ठीक आहे, त्या परमात्म्याचं तुम्ही दासत्व स्वीकारलं, त्या परमात्म्याचं नेमकं लक्षण काय आहे आणि विशेष काय आहे, अभंगाचं दुसरं चरण. लक्षण एकदा लक्षाचं ज्ञान करून देतं ना, त्याच्यापासून भिन्न राहतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि ते लक्षाला सोडून कधीही राहत नाही, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. पूजनीय प्रातस्मरणीय शांतीब्रह्म मारुती बाबा विचारसागराच्या पाठामध्ये दृष्टांत सांगायचे तटस्थ लक्षण स्वरूप लक्षणाच्या संदर्भामध्ये. तर काय झालं, एका गावामध्ये एक सद्ग्रस्त आले आणि त्यांना एका व्यक्तीचं घर आलं होतं. तिने विचारलं, अहो आपण त्याचं नाव घेऊ, राम, इथलं कुणी असेल तुम्हाला क्षमा करा, रामभाऊ नावाची व्यक्ती, मला त्याचं घर पाहिजे. त्यांनी ते गावाच्या मध्ये एक वटा होता, प्रत्येक गावामध्ये वटा असतो, प्रत्येक गावामध्ये वटा असतो. त्या वट्यावर काही लोक बसलेले होते आणि ते बसलेलेच असतात, त्यांचा विषयच तो असतो, तो वट्यावर बसलेले होते. पण त्याने विचारलं, का त्या रामभाऊ नावाच्या व्यक्तीचं घर कुठे आहे? त्यांनी सांगितलं, बघा तो कावळा ज्या घरावर बसलेला आहे ना, ते घर रामभाऊचं आहे. तर त्या कावळ्यापर्यंत जातो ना जातो, कावळ्या दुसऱ्या घरावर बसला, दुसऱ्या घरावर तिसऱ्या घरात, तिसऱ्या घरावर चौथ्या घरात, चौथ्या घरावर पाचव्या, असं करता करता अख्खा दिवसभर तो फिरला. शेवटी तिथं झाला जिथं पत्ता विचारला होता आणि तिथं हे बसलेलेच होते. सकाळपासून संध्याकाळ आम्ही वैकुंठवासी बसलेलेच होते. त्याचा विषयच तो आहे, विषय तो त्यांचा नारायण. आणि तो वटा असतो, त्या वटाचं नाव कुत्सर वटा म्हणतो, कुत्सर वटा म्हणतो. मी थोडं विनोदाने सांगतो, तो वटा कुत्सर नाही. वट्यावर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, वट्यावर पत्ते खेळा. वट्याला काय, वटा कुत्सर नाही, वट्यावर बसणारे कुत्सर आहे, त्याच्यामुळे त्या वटाला कुत्सर वटाला बदनाम झालं असो. आणि दुसरा व्यक्ती उभा राहिला, तुम्ही त्याला नका विचारू, मी सांगतो. ज्या घराच्या गेटला केसरी कलर आहे, आपण कशाला निळा हिरवा घ्यायचा, केशरी कलर घ्यायचा. ज्या घराच्या गेटला केशरी कलर आहे ते घर रामभाऊचं आहे. आता हा झाल्यानंतर तो कलर दुसऱ्या घराला लागेल का नाही, ते कलर त्या गेटचं स्वरूप लक्षण झालं. जे लक्षापासून कधीही भिन्न राहत नाही त्याला स्वरूप लक्षण. आणि हा परमात्मा जर विचार करायचा झाला तर हा देवाचाही देव, पण देवाचा जर विचार करायचा झाला तर देव काय एक आहेत का, काही झालेले देव, काही केलेले देव आणि काही असलेले देव. ब्रह्मादिक जे देव आहेत, इंद्र असेल, ब्रह्मादिक देव असतील, आणि हे केलेले देव आहेत, केलेले देव का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा कलितोची ब्रह्मा नाही, हे केलेले देव आहेत. आणि नामदेव नाथ
एका भारुडामध्ये म्हणतात झालेले देव कसे असतात. शिड्या टाकायचे बाबूने केले, पाठ मांडणी वरी बैसविले, आत्मनैवेद्य समर्पिले, नवे जाता येतो हा? नवे जाता येतो जी जी माहेर आणि पेसा त्या विदर्भामध्ये कापूस वेचायच्या आधी एक प्रकार करत असतात, देवतेचं पूजन करतात, त्याला शीतादही म्हणतात. विदर्भात अनेक प्रांतामध्ये असेल आणि ते माता भगिनी शेतामध्ये आता 2-3 एकर वावर रघुपती पत्नी शेत वेचायला निघाले. जात असताना काय झालं, डोक्यावर पाण्याचे घागर आहे, कडेवर छोटासा बाळ आहे, एका हातामध्ये लहान मुलगा आहे आणि आता ते देव तयार करायचे ना, तिथं केलेले देव तयार करायचे. पण चालत असताना काय म्हणते, बाबू हा एक देव आहे. एक दगड दिसला की त्याला म्हणते बाळा हा एक देव आहे. दगड उचलतो, पुढे चालले की पुन्हा म्हणते हे बाय हा एक, आणि तो घेतल्यानंतर पुढे मोठा दिसतो हे बा याला पण घे बरं. असे करता करता 5 खडे करते ते माता आणि त्या 2 पराठ्याच्या मध्ये झुला वगैरे पाळणा वगैरे बांधून त्या ठिकाणी पानं ठेवून येतात आणि त्यांची पूजा वगैरे केल्या जाते आणि त्या दगडाची पूजा वगैरे केली, त्यांना देव वगैरे मानून पूजा प्रसाद अगरबत्ती वगैरे झाली की एकदा कापूस वेचायला लागतात. हे कोणते देव आहेत, हा झालेले काही केलेले. आणि हा बाबा कसा आहे, हा झालेलाही नाही, हा केलेलाही नाही, नाही घडविला नाही वैसविला, कुंडलिका आला भेटावया विठाल विठाल. हा बाबा देवाचा जर विचार केला तर हा ज्ञानोबा परमात्म्याच्या सत्तेचा विचार करत असताना गतिर्भरता प्रभुसाक्षी निवास शरण सुरू स्थान मी विश्वश्रियेचा भरगा ओसाविगा पंडुसुता ज्ञानोबा तिथं वर्णन करतात. आकाशे सर्वत्र वसावे
ना सेवा ही गाठी सेवूची ऐसिया मजग्रंथाची ना तरी माझी अवस्था नाही म्हणजे माझा अधिकारही नाही। या ठिकाणी सर्व महान महान व्यक्ती आहेत आणि या सर्व महान व्यक्तीमध्ये सर्वात लहान व्यक्ती आहे। पण बरोबर यांची आज्ञा या ठिकाणी आपल्या संस्थेचा जर विचार केला तर महाराज जगाच्या पाठीवर जो महाराज संस्थेसारखी संस्था आहे निष्काम आपत्य प्रसवत अशी ही संस्था आहे। अनेक संस्थेत जर विचार केला तर सकाम आपत्य प्रसवत हा त्याला शिकवलं जाते बाबा हे तू वाचू मग एवढं तुला पाठी मिळेल इतर ठिकाणी पण निष्काम आपत्ती प्रसव जाणारी संस्था म्हणजे जो महाराजांची संस्था आहे त्या संस्थेमध्ये परम भाग्य या ठिकाणी येण्याचा योग आला। गावी असताना म्हणजे सद्गुरू परमपूजनीय प्रातस्मरणीय वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य आपल्या संस्थेचे एक विद्यार्थी गुरुवर्य वासुदेवजी महाराज पडगावकर गुरुवर्य महाराजांनी माझ्या गळ्यामध्ये माळ घातली। त्यांनी लहान 2002ला लहान असताना महाराजांच्या शिबिरामध्ये जायचं। विदर्भामध्ये बाल सुसंस्कार शिबिराचे 1939 मध्ये गुरुवर्य वासुदेवजी महाराजांनी त्या ठिकाणी रोप लावलं। इवले सेवक लाभी देवारी आणि त्या वागेश्वर क्षेत्र असं आहे गुरुवर्य आपली सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे। मारुती बाबा नाना सुद्धा त्या क्षेत्रावर आलेले आहेत। परमेश्वर बाबा हे एखाद्याला आले असते क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्या संस्थेचे महान महान जे गुरुवर्य आहेत परमपूजनीय प्रातस्मरणीय भाऊसाहेब महाराज परमपूजनीय प्रातस्मरणीय मधुकर बाबा शिंपी प्रातस्मरणीय अमृत बाबा प्रातस्मरणीय गुरुवर्य रामचंद्र बाबा नागपूरकर हे मंडळी एक महिना तिथं मुक्कामी थांबायचे। भाऊसाहेबांचं दररोज ज्ञानेश्वरी 1 तास प्रवचन असायचं आणि गुरुवर्य महाराजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकरांच्या कीर्तनाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांनी केला आणि तिथून प्रवास शिबिरानंतर शिबिर चालू झाले। तिथं शिकत असताना महाराजांनी प्रकल्प शिबिर झालं पुन्हा महाराजांनी गजानन महाराजांच्या जोडीमध्ये मला टाकलं सांगितलं तुम्ही गजानन महाराज संस्थेत जा। तिथं महाराजांची सेवा घडली। महाराजांना सांगितलं बाबा इथं अध्ययन झालं आता काय आता तुम्ही पंढरपूरला जा म्हणायचे। त्याचा अर्थ महाराज लहान मुलाला सुद्धा बाहेर बोलण्याची भाषा वापरत लहान मुलाला सुद्धा आदरार्थी बोलायचे आणि वैकुंठवासी त्या ठिकाणी पंढरपूरला जा। परमपूजनीय गुरुवर्य दादामूर्ती बोधे बाबांकडे चातुर्मास करा महाराजांनी सांगितलं। बोधे बाबांकडे चातुर्मास झाला आणि नंतर संस्थेमध्ये येणं घडलं। या संस्थेचा विचार त्या ठिकाणी आपल्या भागात गुरुवर्य महाराजांनी प्रचार केला आणि महाराज सांगत असताना एक फार महत्वाचं वाक्य सांगायचे कीर्तनातून जो महाराजांच्या विषयीची त्यांची निष्ठा आपल्याला लक्षात येते ओवी अशी आहे म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकी ती येणे काढणे म्हणिते पाहे व्यासोचिष्ट जगत घडे अशी ओवी। पण गुरुवर्य महाराज म्हणायचे व्यासोचिष्ट जगत घडे कुठपर्यंत जोगांपर्यंत जोपर्यंत विष्णुपंत जो महाराजांचा अवतार होत नाही तोपर्यंत व्यासोचिष्ट जगत घडे। पण ज्यावेळेस परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य जो महाराजांचा अवतार झाला आणि महाराजांची संस्था स्थापन केली तिथं मात्र आता व्यासोचिष्ट नाही आता जोगोचिष्ट जगत घडे। महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा संस्थेच्या माध्यमातून जर प्रचार प्रसार कोणी केला असेल तर ते जो महाराज आज ज्ञानेश्वरी घराघरामध्ये पोहोचवली। ज्ञानेश्वरी पारायणाला आपल्याला मोकळी करून दिली। गाण्याचं सर्व भाषांतर खऱ्या अर्थाने कृपा जर कोणाची असेल तर जो महाराजांची आणि या संस्थेमध्ये येणं घडलं। थोडंफार काही अभ्यास तर घडला नाही पण खऱ्या अर्थाने गुरुवर्यांची कृपा दृष्टी माझ्यावर पडली आणि या सेवेकरता या ठिकाणी उभा आहे। त्या ठिकाणी महान महान तपस्वी गुरुवर्य नाना आहे। नानांचा निबंध विचार केला तर नानाकरता एकच उभे आहे ज्ञानोबा म्हणतात म्हणून नदा नदीचे संगात घेऊनी जळाचे लोट करी वाट पोट आलिया नदा नदीचे संगात करी वाट पोट समुद्र जगी। ज्याप्रमाणे नदी असतील नाले असतील सर्व येत असताना समुद्राला मिळतात पण नानांची जी भूमिका आहे नानांकडे
त्यांना कधी कधी त्या ठिकाणी हे होईल, पण नाना सर्वांचं काय असेल, सर्वांचे बोध आपल्या पोटामध्ये सामावतात आणि मोठं पोट करून सर्वांचे गुन्हे क्षमा करणारे नाना आहे. मारुती बाबा जर विचार केला तर चालते ज्ञानाचे लिंब जे अवयवते स्वतःचे कुंभ ज्ञान मारुती बाबा. शास्त्री बाबा जर विचार केला ज्ञानोबा म्हणते कपोन येत्याची राशी का एकायतन कीर्तासी का एकायतन तेजासी जे पवित्रता कीर्तासी तीर्थ रूप असे एक एक महापुरुष आहेत. परमेश्वर बाबांचं जीवन सुद्धा आपल्याला भाग्य आहे. भीती वाटत होती आता बाबा गेल्यानंतर हा पिण्याची धुरा कोण सांभाळेल, पण जो महाराजांनाच काळजी बोधे बाबा या ठिकाणी बाबा केले नाही. न तसे प्राण आपत्कामात पात्र हे मोठी महापुरुष जातच नसतात. आपल्या महापुरुषांच्या रूपामध्ये या ठिकाणी परमेश्वर बाबा आहे. आणि माऊलीचं जीवन जर विचार केला तर मूर्तिमंत दया म्हणजे मोठे माऊली मूर्तिमंत दया. आता दया के कैसी पूर्ण चंद्रिका जैसी आम्हाला म्हणतात पायी काढता येते ती वेता जीवी मोठे तैसा पोळे संकटे पुढीला. जे एखाद्या साधकाला त्रास झाला आजारी पडला लगेच माऊली हॉस्पिटलमध्ये आणि जीवन पाहिलं तर अंग भोगाकडे पाहता उत्तम वाटे धर्मापेशी थोडे मौन म्हणे. स्वतः फाटलेले कपडे घालते, साधे कपडे घालते, पण साधकाच्या एखाद्या दोतलाला जरी छेद दिसलं तर माऊली लगेच त्याला म्हणते तुम्ही खोलीवर आणि खोलीवर आल्यानंतर चांगले कपडे महाराज माऊली देतात. मला 4 वर्ष माऊलीने कपडे पुरवले. विशेष नाही खरं सांगतो माऊलीचे फार उपकार. आज मी उभा आहे ना, आज मी जिवंत आहे, खऱ्या अर्थाने भगवानाची कृपा आहे. माझं मोठं बायपास सर्जरी ऑपरेशन झाले. बायपास ओपन हार्ट सर्जरी सिटीला असताना माऊलीला कळलं ऑपरेशनला जायच्या आधी, तर माऊलीने सर्व गुरुवाऱ्यांना सांगितलं बाबा आपल्या संस्थेचं साधक आहे म्हणून शिंदे माऊली आहेत, आदरणीय गुरुवारी शिंदे माऊली, आदरणीय गुरुवारी उल्हास बाबा, आदरणीय गुरुवारी नाना, आदरणीय गुरुवारी माऊली आणि या सर्व मंडळींनी काही वर्गणी जवळजवळ त्या ठिकाणी 25-30 हजार रुपये माऊलीने 2017ला आणि ते पैसे नव्हते, ते मूर्तिमंत माऊलीची एक कृपा, त्या सर्व गुरुवाऱ्यांची एक कृपा त्या दक्षिणेच्या माध्यमातून होती. आणि त्यांचे आशीर्वाद म्हणजे मी आज जिवंत आहे. खऱ्या अर्थाने काय द्यावे भावे उतराय हे पाय जीव थोडा. आणि मूर्ती बोधे बाबांची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली. आजही बोधे बाबांचा फोटो त्यांच्याकडे पितांबर बाबा ते मला सांगत होते की आजही बाबाचा नियम चालू आहे. बाबाला चंद्रभागेत स्नानाला नेतात, माऊलीचं समाधीचं दर्शन पहिले बाबाला घडवतात आणि नंतर आपण दर्शन घेतात. 20 मिनिटं बाबाला जेवायला लागायचे तर 20 मिनिटच त्या ठिकाणी ताट ठेवलं जाते. काय जीवन आहे महाराज. एक शैलीची माती मिळविन ती एक शिती जे श्रीचरण उभे टाकी आरती जाते. या नावाने झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या सर्व साधू संतांच्या गुरुवारी मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे काही चुकलं असेल त्या बुद्धीचे दोष आहेत, जे काही योग्य असेल ते सद्गुरू योग